श्रोतेहो नमस्कार. BRDS यांच्या प्रायोजित कार्यक्रमात आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. श्रोतेहो, आपण भेटणार आहोत भंवर राठोड डिझाईन स्टुडिओ अर्थात BRDS 7 रस्ता सोलापूरचे विभाग प्रमुख श्रीयुत धर्मेश टांक यांना. धर्मेशजी नमस्कार. नमस्कार. धर्मेशजी, विद्यार्थ्यांनी स्वतःचं करिअर कसं निवडावं याबद्दल काय सांगाल? सर्वात महत्वाचा जो टप्पा असतो विद्यार्थीच्या जीवनामध्ये ते मार्क्स नसतात. मार्क्स सगळ्यांना मिळतात अलीकडे, पण ह्याच्यामध्ये करिअर कोणतं निवडलंय ह्या सर्वात मोठा जीवनामध्ये वळण असू शकतो. त्या विद्यार्थ्याचं योग्य ठिकाणी त्याने करिअर बनवायला पाहिजे. आवड कसल्यात आहे त्याने KYC करून घ्यायला पाहिजे. आता KYC म्हटल्यानंतर तुम्हाला बँकेची आठवण येते. KYC म्हणजे नो युअर कॉम्पिटिशन. आज स्पर्धा परीक्षामध्ये किती लोक सध्या सामील आहेत आणि मी त्या तुलनेत कुठे आहे हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. आज 22 लाख आणि 20 लाख लोक JEE आणि नीटच्या शर्यतीत चालले. या शर्यतीमध्ये 2% पण सक्सेस होत नाही आणि याच्यासाठी आम्ही फ्री काउन्सिलिंग सुद्धा स्टुडंट्सला देतो. याच्यामध्ये जर स्टुडंट क्रिएटिव्ह आहे तर ते क्रिएटिव्हिटी किंवा ड्रॉइंग, मेहंदी ह्या टाईपची जर आवड असेल स्टुडंटला तर त्यांना कोणत्या दिशेने जाता येईल ह्याच्यात डिझाईन हे क्षेत्र कोणाला माहीतच नाहीये. डिझाईन जे आहे ते अतिउत्तम करिअर आहे आणि ह्या करिअरमध्ये खूप चांगला स्कोप आहे कारण ह्याच्यामध्ये 20हून जास्त करिअर डिसिप्लिन्स आहेत. मग या बॅचलर ऑफ डिझाईन क्षेत्रात काय संधी आहेत? डिझाईनमध्ये तुम्हाला इंडस्ट्रियल डिझाईन, कम्युनिकेशन किंवा व्हिज्युअल डिझाईन आणि लाईफस्टाईल डिझाईन, त्याच्यामध्ये फॅशन डिझाईन पण आला. तर ह्या 3 ब्रॉड कॅटेगरीज आहेत. आर्किटेक्चर किंवा बिल्डिंग डिझाईन हे चौथं करिअर पाथ आहे जिथे वास्तूचं डिझाईनशी निगडीत हे सगळे करिअर्स आहेत. या करिअरसाठी एक वेगळी परीक्षा असते आणि त्या परीक्षेबद्दल मी इथे सांगणार आहे. AIचा विस्तार सगळ्याच क्षेत्रात वाढत चाललेला आहे, त्यामुळे काही परिणाम होऊ शकतो का? 3 वर्षाखाली जेव्हा AI आलं तर त्याने एक तहलकाच जगामध्ये आणलेला एक बॉम्ब फोडलेला आहे आणि हे 3 वर्षाचं बाळ त्याचे आतापर्यंत 1000 आणखी बाळपण तयार झालेले आहेत. जे रेपिटेटिव्ह करिअर्स आहेत तिथे सगळीकडे याने मोठाच एक गोंधळ घातला आहे आणि बरेच एंट्री लेवल जॉब्स हे संपुष्टात आलेले आहेत. तर हा विचार विद्यार्थ्याने नक्कीच करायला पाहिजे की आजपासून 5-6 वर्षाने हे AI किती प्रमाणामध्ये कुठे जाणार आहे. ह्याच्यामध्ये सर्वात मोठी गोष्ट अशी आहे की डिझाईनचे क्षेत्र आहे ते क्रिएटिव्ह आहे आणि क्रिएटिव्हिटी आणि जिथे ह्युमन बिहेवियर आहे किंवा ह्युमन्सला काय पाहिजे हे आलं तिथे AI पूर्णपणे हारून जातं आणि थकून जातं. कारण माणसालाच फक्त माणसाची जाणीव असते आणि म्हणून या डिझाईनचे करिअर्स AI प्रूफ म्हटलं तर एकदम योग्य शब्द आहे. कोणकोणत्या क्षेत्रामध्ये डिझाईनचं महत्व आहे सांगता येईल आपल्याला? ज्या आपण रूममध्ये बसलेले आहेत तिथे प्रत्येक वस्तूमध्ये डिझाईन असते. तुम्ही पंखा बघितलात तिथे डिझाईन आहे, कॅलेंडर बघितलात त्याच्यामध्ये डिझाईन आहे, फोटो फ्रेम बघितली त्याच्यामध्ये डिझाईन आहे. कोणतीही असं क्षेत्र नाही जिथे डिझाईन ह्युमन्सला टच करू शकत नाही. चांगली डिझाईन सगळ्यांना भावते आणि डिझाईन चांगली नसेल तर ती विकली पण जात नाही. मेजर कॅटेगरीज आहेत त्याच्यामध्ये प्रोडक्ट डिझाईन किंवा फिजिकल प्रोडक्ट्स आहेत. कोणताही प्रोडक्ट असेल तो त्याला डिझाईन लागते, व्हेकल्सला डिझाईन लागते, ॲनिमेशनमध्ये डिझाईन असते, UI UX युजर इंटरफेस डिझायनर्स बनवतात, युजर एक्सपिरियन्स डिझायनर्स बनवतात आणि हे पूर्णपणे डिझाईनच्या आवारात आहे. आम्ही 9वी, 10वी, 11वी, 12वी मध्ये NID, NIFT, नाटा आणि IITची UCEED पेपर ह्याच्यासाठी पूर्णपणे तयारी करून घेतो. आर्ट, सायन्स, कॉमर्स कोणीही येऊ शकतात. माता BRDS मध्ये डिझाईनचा अभ्यासक्रम करायचा असेल तर विद्यार्थ्यांनी कुठं संपर्क साधावा? आमचं 7 रस्ता सोलापूर इथे बिग बाजारची पूर्वी ती बिल्डिंग होती त्या बिल्डिंगमध्ये आहे. तिथे आम्ही डिझाईनचे जे एंट्रन्स एक्झाम्स आहेत किंवा डिझाईनची CET त्याच्यामध्ये NID, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन, IIT, होय IIT मध्ये देखील डिझाईन शिकवलं जातं आणि NIFT, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी हे जे 3 गव्हर्नमेंटचे कॉलेजेस आहेत हे 30हून जास्त ठिकाणी सध्या आहेत. ह्या सगळ्यांसाठी स्पर्धा परीक्षेची आम्ही पूर्णपणे तयारी करून घेतो आणि आमच्याकडे 100% आमचे विद्यार्थी या स्पर्धे परीक्षेमध्ये उत्तीर्ण होतात आणि ते चांगल्यातल्या चांगल्या डिझाईन कॉलेजेसमध्ये जातात. 4 वर्षाचे अभ्यासक्रम असतात बॅचलर ऑफ डिझाईन. तसेच मास्टर ऑफ डिझाईन ते कोणत्याही डिग्री किंवा पदवीधारक BA, BCom, BSc, BE सगळेजण मास्टर ऑफ डिझाईन करू शकतात. त्याच्यात पण अत्यंत चांगल्या संधी आहेत. 2 वर्षाचं किंवा 2.5 वर्षाचं मास्टर ऑफ डिझाईनचे प्रोग्राम्स आहेत. भारतात पण आहेत, परदेशात पण आहेत. या डिझाईनच्या क्षेत्रामध्ये नेहमीच मागणी असते का? डिझाईन कोणतीही परफेक्ट नसते. आपण दररोज मोबाईल उघडतो आणि बरेचसे अपडेट्स दिसतात. हे अपडेट्स नेमके काय असतात तर तुमचा एक्सपिरियन्स कसा असतो ते दररोजच्या दररोज सुधारावं लागतं. कोणतीही कंपनी असेल, फक्त मोबाईलच नाही, कार असेल, कोणतंही प्रोडक्ट आहे, कोणताही प्रोडक्ट
त्याच्यामध्ये दरवेळेला नवीन नवीन सुधारणा करावेच लागतात. त्याच्यामध्ये ह्युमन्सला कसं ते सोपं होत जाईल हे सुधारणा करायला लागतात. आणि म्हणून डिझायनर जो आहे अनंत काम त्याला मिळत राहतंय आणि त्याला नवीन नवीन काहीतरी विचार करावाच लागतो. डिझाईन क्षेत्रामध्ये मागणी किती असते आणि पुरवठा कसा असतो? अतिशय चांगला प्रश्न आहे. डिझायनरला ते सर्वात मोठा फायदा आहे की डिमांड जी आहे भारतामध्ये, आता भारतातच बोलतोय मी, तिथे 62,000 डिझायनर्सची गरज आहे आणि आपण तयार करतो फक्त 15,000. त्या तुलनेत इंजिनियर जे आहेत ते 15 लाख तयार होतात. म्हणजे मागणी आणि पुरवठा हे डिझायनरच्या अत्यंत फेवरमध्ये आहे. याच्यामध्ये एक नवीन विशेष मजेदार गोष्ट सांगतो की माझ्या घरामध्ये 11 डिझायनर्स आणि 2 आर्किटेक्ट्स आहेत. माझ्या दोन्ही मुली बॅचलर्स पण केलं डिझाईनमध्ये आणि त्यांनी चक्क IIT मधून डिझाईन मास्टर्स पण केलेले आहेत. माझी मोठी मुलगी आता अमेरिकेमध्ये न्यूयॉर्कला असते, डी शॉ कंपनीमध्ये इंटरॅक्शन डिझायनर म्हणून, आणि छोटी मुलगी IIT गुवाहाटीमध्ये, तिला JP मॉर्गन चेस या जगातल्या सर्वात मोठ्या बँकेमध्ये समर इंटर्नशिप मिळाली आहे. आमचा अनुभव ही आता तुमची खात्री झाली. तसेच इतर जे डिझायनर्स आहेत आमच्या घरामध्ये 11 डिझायनर्स, ते सगळेचे सगळे अत्यंत चांगले दर्जाचे कामं करतायत आणि मनाच्या आवडीनुसार काम करतायत. एका छोट्या मुलाला विचारलं गेलं की तू मोठा होऊन काय होशील, तर त्याने एक सोपा आणि चांगलं उत्तर दिला, मी खुश होणार आहे. तर खुशी कशात मिळते हे पहिले समजून घ्यायला पाहिजे, मगच त्या खुशीच्या दिशेने करिअर बनवायला पाहिजे. जग काय करतंय ह्याच्याकडे बघितलं तर आपण मेंढपाळाच्या रेसमध्ये शर्यतीत लागूनच जाऊ. आपण स्वतःचा स्वतंत्र आणि नवीनपूर्ण विचार करायला पाहिजे, जिथे आपल्याला पुढे मजा येईल, आनंद येईल. बरेचसे मुलं जे 17 वर्षांमध्ये करिअर निवडतात ते जवळपास 60 ते 70 वर्ष तेच करायला लागतं त्यांना. तर ते आवडत्या क्षेत्रात केलं तर कधी देखील त्यांना बोर होणार नाही, एवढं मात्र नक्की आहे. आपल्या सोलापूरच्या डिझाईन गाथेबद्दल काय सांगाल? आपल्या सोलापूरमध्ये डिझाईनमध्ये जेवढे स्टुडंट्स आहेत ते अत्यंत मोठ्या स्तरावरती काम करतायत. चेतन शेटजाळेचं नाव पहिले घेईल, कारण ते आर्किटेक्चर केल्यानंतर व्हेकल डिझाईनकडे वळले आणि त्यांनी हार्ले डेव्हिडसनचे बाईक्स डिझाईन केलेले आहेत. UI UX डिझाईन म्हणा, ग्राफिक्स डिझाईन म्हणा, फर्निचर डिझाईन, प्रोडक्ट डिझाईन. आणखी एक चांगलं असं आहे की डिझायनर्स स्वतःचा व्यवसाय पण करू शकतात. फ्रीलान्सिंग किंवा कन्सल्टन्सी हे डिझायनर्सला सहजरित्या जमते. डिझायनर्स आर जॉब गिव्हर्स, नॉट जॉब सीकर्स. म्हणजे ते नोकऱ्या देऊ शकतात आणि म्हणून त्यांना नोकरी मिळाली किंवा नाही मिळाली याचा फरक पडत नाही, कारण ते स्वतःचा व्यवसाय स्वतःच्या पायावरती आपल्या कौशल्याप्रमाणे, स्किलप्रमाणे नेहमीच आपलं जीवन सार्थक करू शकतात. विशेष एक सांगायचं आहे की AI आल्यामुळे आता डिझायनर्सला AI माणसांबरोबर, ह्युमन्स बरोबर कसं संभाषण करेल, AI ह्युमन इंटरॅक्शन हे एक नवीन चॅलेंज आलेलं आहे की आपल्याला AI कसं मदत करू शकतं. ह्याच्यासाठी आता नवीन टाईपचे डिझायनर्स लागणार आहेत आणि ते एक उभरतं क्षेत्र आहे. या डिझाईन क्षेत्रामध्ये कोणते क्षेत्र ट्रेंडिंग आहेत जास्त? डिझाईनमध्ये 20हून जास्त करिअर पाथ्स आहेत, पण जे सर्वात आवडते क्षेत्र आहेत ते प्रोडक्ट डिझाईन, ऑटोमोबाईल्स डिझाईन, गेमिंग डिझाईन, ग्राफिक डिझाईन, अॅनिमेशन डिझाईन, इंटरॅक्शन डिझाईन, UI UX पण म्हणतात त्याला, फॅशन डिझाईन, लाईफस्टाईल ऍक्सेसरीज डिझाईन, फर्निचर आणि इंटिरियर डिझाईन, ज्वेलरी डिझाईन. होय, ज्वेलरीमध्ये देखील डिझाईन असते. इथे एक मजा सांगतो, सोलापूरच्या 7 रस्त्याला 10 ज्वेलरीचे शॉप्स आहेत. ते लोक सोनं विकत नाहीत, ते नक्की ते डिझाईन विकतात. तुम्हाला जर डिझाईन नाही आवडलं तर तुम्ही सोनं देखील घेत नाही. इथे तुम्हाला डिझाईनचं महत्व चक्क कळायला लागलंय. जाता जाता शेवटी तुम्हाला एकच सांगतो की जर तुम्हाला सगळ्यांपेक्षा काहीतरी वेगळं करायचंय, आपली मार्ग स्वतः बनवायची आहे, तर तुम्ही आमच्या BRDS 7 रस्त्याच्या शाखेला या आणि आम्ही तुम्हाला डिझाईन ह्या AI फ्रेंडली करिअर बद्दल सगळी माहिती सविस्तर देऊ. तुम्हाला आवडलं तर ते तुम्ही निश्चित करणारच. आम्ही 9वी, 10वी, 11वी, 12वी मध्ये NID, NIFT, नाटा आणि IITची UCEED पेपर याच्यासाठी पूर्णपणे तयारी करून घेतो. आर्ट, सायन्स, कॉमर्स कोणीही येऊ शकतात. डिझाईन क्षेत्रामध्ये कॉलेजेस कोणते कोणते आहेत? भारतात नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन हे 1961 मध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने चालू केलं. मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्सेस, त्यांचे 5 शाखा आहेत. इथे अत्यंत चांगले डिझाईनचे कोर्सेस शिकवले जातात. तिथे प्रोडक्ट डिझाईन, त्याच्यामध्ये ॲनिमेशन डिझाईन आहे, ग्राफिक डिझाईन आहे, UI UX डिझाईन आहे. तसेच मास्टर्समध्ये NID मध्ये 19 करिअर पाथ्स आहेत. 19 इतके चांगले करिअर पाथ्स आहेत. याच्याबद्दल मी सविस्तर इथे बोलण्यापेक्षा तुम्ही स्वतः वेबसाईटवर जाऊन चेक करू शकतात की M डिझाईन 2.5 वर्षाचं NID मध्ये केल्यानंतर किती चांगले कंपनीज तुम्हाला सहजरित्या ओपन होतात. इथे एक विशेष सांगतो, NIDचं जे प्लेसमेंट आहे ते IITच्या प्लेसमेंटपेक्षा खूपच चांगलं आहे. आता मी दुसरं बोलतो ते NIFT बद्दल, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी. हे मिनिस्ट्री ऑफ टेक्सटाईल्स, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे कॉलेजेस आहेत. भारतामध्ये 19 ठिकाणी आहेत. NIFTला जाऊन आलोय माझ्या मोठ्या मुलीच्या निमित्त. तिथे जे डीन असतात कॉलेजचे
ते IAS ऑफिसर्स असतात. म्हणजे तुम्ही समजून घ्या काय दर्जाचे कॉलेजेस आहेत. NIFTमध्ये लाईफस्टाईल डिझाईन या क्षेत्रावरती खूप चांगले करिअर पाथ्स आहेत. 7हून जास्त करिअर पाथ्स आहेत. तिथे बॅचलर्स पण आहे, मास्टर्स पण आहे आणि मास्टर्स ऑफ फॅशन मॅनेजमेंट, B डिझाईन, M डिझाईन आणि MFM हे करिअर्स अत्यंत चांगले आहेत. NIFTचे काही प्रामुख्याने डिझायनर्सचे नाव घेतो. सब्यसाची. NIFTचे भारतामध्ये सगळ्या मुख्य शहरांमध्ये, दिल्ली वगैरे वगैरे, महाराष्ट्रामध्ये मुंबईला पण आहे. या सगळ्या शहरांमध्ये कॉलेजेस आहेत. सोलापूरचे आमचे विद्यार्थी आत्तापर्यंत 30हून जास्त विद्यार्थी NIFTमध्ये गेलेले आहेत. NIDमध्ये आमचे स्टुडंट्स गेलेले आहेत. आणि तसेच तिसरं कॉलेज जे आहे ते IITs आहेत. तर 7 IITsमध्ये बॅचलर ऑफ डिझाईनचे करिअर्स आहेत आणि 11 IITsमध्ये मास्टर ऑफ डिझाईनचे करिअर्स आहेत. 2 वर्षाचं मास्टर्स ऑफ डिझाईन असतं आणि 4 वर्षाचं बॅचलर ऑफ डिझाईन असतं. तर NIDची जे परीक्षेचे नाव आहे NID DAT प्रिलिम्स आणि NID DAT मेन्स. तसंच NIFTची जे परीक्षा आहेत त्याला CAT GAT आणि सिच्युएशन टेस्ट असं म्हणतो. IITची परीक्षेचं बॅचलर्सचं नाव आहे UCEED अंडर ग्रॅज्युएट कॉमन एंट्रन्स एक्झाम्स फॉर डिझाईन आणि मास्टर्सचं आहे कॉमन एंट्रन्स एक्झाम फॉर डिझाईन. हे जे कॉलेजेस आहेत ते आपले वैयक्तिक चाचण्या घेतात आणि सर्वात महत्त्वाचं इथे आहे की ह्या परीक्षेला NID, NIFT आणि IITमध्ये फक्त 12 ते 15 हजार आणि मास्टर्सच्या परीक्षेला आणखी 2 ते 4 हजार विद्यार्थी असतात. इतकी कमी स्पर्धा आहे आणि जिंकायची शक्यता सर्वाधिक आहे. डिझाईन करिअर निवडल्यानंतर तुम्हाला स्वतःची व्यवसाय पण करता येते, नोकरी पण करता येते आणि नोकरी मिळाली तर खूप चांगले पगार पण मिळतात. डिमांड आणि सप्लायचा गेम आहे पूर्णपणे. अशा या मोठ्या मोठ्या कॉलेजेसमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर BRDS नेमकी काय तयारी करून घेतं? आम्ही 9वी, 10वी, 11वी, 12वीमध्ये NID, NIFT, नाटा आणि IITची UCEED पेपर ह्याच्यासाठी पूर्णपणे तयारी करून घेतो. आर्ट्स, सायन्स, कॉमर्स कोणीही येऊ शकतात. BRDS हे भारतातील सर्वोत्कृष्ट डिझाईन एंट्रन्स एक्झामची तयारी करणारी संस्था आहे. BRDSच्या भारतात डिझाईन कोचिंगसाठी आणि आर्किटेक्चर कोचिंगसाठी सर्वोत्कृष्ट मार्गदर्शन मिळते. BRDSची सोलापूरची शाखा ही 7 रस्त्याला आहे. आमचे आत्तापर्यंत जेवढे विद्यार्थी आमच्याकडे शिकलेले आहेत ते सगळेचे सगळे चांगल्यातले चांगल्या डिझाईन कॉलेजेसमध्ये आता सध्या शिकतायत किंवा त्यांचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे. ते टॉप 10 पैकी जवळपास टॉप 10 सगळे BRDSचे असतात. NID, NIFT आणि IITमध्ये तर निम्म्याहून जास्त भारतात विद्यार्थी हे BRDSच असतात. याशिवाय बरेचसे प्रायव्हेट कॉलेजेस आहेत. भारतात 80 ते 100 असे प्रायव्हेट कॉलेजेस आहेत जिथे बॅचलर ऑफ डिझाईन व मास्टर ऑफ डिझाईनची पदवी देखील आपल्याला करता येते NID, NIFT, IITच्या व्यतिरिक्त. तिथे देखील ज्या परीक्षा असतात त्या सगळ्याची तयारी आम्ही पूर्णपणे करून देतो आणि तुम्हाला एक गॅरंटी देतो आहे की भारतातल्या टॉप 5 कॉलेजेसपैकी तुम्हाला सिलेक्शन मिळवून देणार. स्पर्धक फक्त 15,000 आहेत पण लोकांना माहीत नाही म्हणून गर्दी कमी आहे. आज तुम्हाला हे माहिती मिळाल्यानंतर तुम्ही याचा लाभ घ्याल आणि आमच्या BRDSला व्हिजिट करून तुमचं करिअर कसं निवडायचं हे तुम्ही सहजरित्या ठरवू शकाल. विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्यासाठी संपर्क कोणत्या मोबाईल नंबरवरती साधावा? 635 735 7598 635 735 7598 हा माझा मोबाईल नंबर आहे. करिअर डिझाईनचे असेल किंवा कोणतेही करिअर असेल मी मार्गदर्शन स्टुडंट्सला करतो आणि त्याने कुठे जायला पाहिजे कारण मी स्वतः वैयक्तिक इंजिनियर आहे. करिअरबद्दल त्यांना योग्य ती माहिती देऊ शकतो. जर तुम्ही तुमच्या आवडत्या छंदाला करिअर बनवाल तर तुम्ही मजेत राहाल आणि कधी नाही थकाल आणि पैसेही भरपूर कमवाल. खूपच छान. तर धर्मेश टांगजी, आज आपण BRDSच्या डिझाईन कोर्सबद्दल ही माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.